याच खरोखर तुझ्या ठणकातल्याच खरोखर अधिकाऱ्यांच्याच खरोखर जागेत हे एकनाथजी महाराज काणेकर यांनी जी काळातला महाशिवरात्रीच्या निमित्तानं एक सांस्कृतिक कार्यक्रम तुझ्या चतुर्शीमत खरोखर मुंबईहून ही लेकरं आज कार्यक्रम करण्यासाठी आलेले आहेत। या हनुमान समाजसेवा मंडळामध्ये कार्यक्रम होतोय। आज इथला जागेचा मालक बाबा शंकर आज त्यांनी सुद्धा आपला आशीर्वाद द्यावा, आज गावदेवीचा कृपाशीर्वाद राहावा, त्यांची सुद्धा रंगभूमी त्यांच्या आपल्या पाठीशी राहून त्यांच्या कलेला आपल्या खरोखर दाद मिळावी। काही कुठला या लेकरांकडे चुका होईल, प्रेक्षकांना का होईल, आलेल्या पाहुण्यांकडे होईल, ती चुकावा का बक्षीस देऊन याही पुढे असंच आनंदाचा दिवस दाखवून सर्व भक्तगणांना आशीर्वाद द्यावा। आजला खरोखर त्यांच्या सुख समृद्धी भरभराटीत यश येवो अशी पुन्हा एकदा प्रार्थना करून आज या जागे मालकाला आणि तुला 5 बनी 25 नारळाचं पण देतो, मान्य करून घ्या आणि मुलाबाद आवाच्या खेळ करणार सुखास हर 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 महादेव। रागाला सांग दगडी मारतात मला। या खरोखर आग्रह नाट्यनमन ज्यांच्याकडे खरोखर होणार आहे त्यांच्याकडे सुद्धा तुझ्या चरणाशी या रंगभूमीला खरोखर रंग भरण्यासाठी त्यांनी सुद्धा एक नारळाचं खरोखर श्रीफळ दिलेलं आहे। याच्यातल्या लेकरांचं असं म्हणणं आहे की आम्ही आजला दुरून वेळावर लांब आलेला आहे, आमचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला पाहिजे, कुठेही खरोखर आजला लाईटिंग मध्ये असतील कुठल्या क्षेत्रात कुठेही त्यांना अडचण भासता कामा नाही। जसं आनंदाने प्रवास इथपर्यंत त्यांचा झालेला आहे तसं पुन्हा त्यांचा परतीचा प्रवास त्यांच्याच खरोखर गाडी गोळ्यातला असाच खरोखर चांगल्या प्रकारे व्हावा आणि जिथे ते कार्यक्रम होतील त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळावा, याहीपेक्षा त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जावी अशी आपली कृपादृष्टी अभिलाषा यशी बाळगून नारळाला ठेवलेला आहे। हा आपला मान्य करून घ्या आणि त्यांचा एकंदर मनातला हेतू पुरा करून आवाच्या खेळ करणार सुख असो। हर 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 महादेव। धन्यवाद। रत्नागिरीची लोककला रंगणार कोकणी पाटामध्ये, रत्नागिरीची लोककला रंगणार कोकणी पाटामध्ये।
स्वरबद्ध करणारे शाहीर संगीता पांचाळ वलेकर मॅडम, आपण लक्ष देऊन ऐकायचे आणि आपले गाण्यातून आभार व्यक्त करतो. देवाधिदेव महादेव आला सच्चिदानंद साक्षात्कार झाला शिष्यगणांचा या भक्तांचा नागेश्वराने उद्धार केला नागेश्वराने उद्धार केला. विश्वसमृद्धाच्या हाती तंगवाजी डोळीवरती जळती अखंड ज्योती कृपा नागेश्वराची आली.
भोळ्या